स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वप्रथम आपल्या चॅनलचे 90,000 सबस्क्रायबर्स काल कंप्लीट झाले। त्यासाठी मी तुम्हा सर्व विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानतो आणि आशा करतो की लवकरच याच बॅच चालू असतानाच माझे 100K सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलचे लवकरच कंप्लीट होतील। तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार। एवढं प्रेम दिले, 10,000 सबस्क्रायबर्स आपले लास्ट 10 दिवसामध्येच वाढलेले आहेत। त्या सर्व प्रेमाबद्दल खूप 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 धन्यवाद। काल आपण पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केली होती आणि त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स होता की 500 ते 600 कॉल्स आपल्या टीमने काल रिसीव्ह केले असतील किंवा त्यातले काही थोडेसे राहिले सुद्धा असतील। 20 बरेचसे कॉल रिसीव्ह केले, बरेचसे कॉल टीमने रिसीव्ह केले। 2 प्रश्न आम्हाला काल जास्तीत जास्त विचारले गेले। मोस्ट कॉमन क्वेश्चन हेच होते। सगळ्यात पहिला प्रश्न की पर्सनल काउन्सिलिंगचा फायदा काय, कोणी पर्सनल काउन्सिलिंग जॉईन केली पाहिजे आणि काय काय आपण पर्सनल काउन्सिलिंग मध्ये डिलिव्हर करणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादा मला CSIT AI मिळणार का, किती त्याला पर्सेंटेज लागेल। मला माहिती आहे तुमच्यापैकी कित्येक लोकांचं लक्ष इकडे असेल, ते PDF किंवा हा टेबल तुम्ही झूम करून बघत असाल माझं मॅच होतंय का। थोडासा व्हिडिओ कंप्लीट व्हिडिओ बघा। मी काही कॅच पॉइंट्स तुम्हाला सांगणार आहे, कुठे कुठे कट ऑफ कमी होतात, कुठे कुठे काय काय होऊ शकतं। नुसतं हा डिजिट बघून मला मिळतंय किंवा नाही मिळत हे अनालिसिस करू नका। हा बॉक्स खूप स्ट्रॅटेजिकल बॉक्स आहे। कसा बनवलाय, कशाचे कट ऑफ्स आहेत, ते काय करता येतं, हे फॅक्टर्स कसे अफेक्ट करतात। आणि अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी, VIIT मध्ये 9% कसं काय एखाद्या मुलाला CS मिळालं होतं, आपल्याच काउन्सिलिंगचा मुलगा होता, त्याला कसं मिळालं होतं ही स्टोरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। बट त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर इंजिनिअरिंग ॲडमिशन्स रिलेटेड मीनिंगफुल आणि लेजिट कंटेंट तुम्हाला या चॅनलवर तुमचं ॲडमिशन होऊपर्यंत मिळत राहणार आहे। सो असाच कंटेंट जो की तुम्हाला कुठेही मिळणार नाही, असा मिस होऊ नये यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे। या टॉपिककडे आपल्याला जायचं आहे, त्याआधी मला शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आपण काय काय करणार आहे। लक्षात घ्या, पर्सनल काउन्सिलिंगचे ॲडमिशन मे बी लवकरच क्लोज होतील। आमच्या ज्या सीट्स आहेत त्या बऱ्यापैकी फिल झाल्यात आणि जशा त्या फिल होतील मे बी 1 दिवसात 2 दिवसात जशा त्या फिल होतील तशा आपण आपल्या ॲडमिशन्स क्लोज करणार आहे। काय करणार आहेत आपण पर्सनल काउन्सिलिंगमध्ये, बघा जी मुलं एनरोल होतील त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल। जे ऑलरेडी झाले त्यांच्यापैकी बरेचसे झाले पण असतील, त्यांच्यासाठी गायडन्स सेशन्स असतील। गायडन्स सेशन्स म्हणजे काय, बघा फक्त मी कट ऑफ कॉलेज याच्याबद्दल बोलणार नाहीये। मुलांना आपल्याला रेडी करायचंय त्यांच्या फ्युचरसाठी। त्यांना 4 वर्षामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, कोणते कॉलेजेस चांगले आहेत, प्लेसमेंट मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं असतं, स्कॉलरशिप कुणाला मिळते, असे वेगवेगळ्या प्रकारचे गायडन्स सेशन्स तुमच्यासाठी अरेंज केले जातील। ते मीच अरेंज करणार आहे, म्हणजे माझेच ते सगळे सेशन्स असतील। ठीक आहे, 1-1 तासाचे 1.5 तासाचे सेशन्स असतील, जेणे मुलं अपलिफ्ट होतील। त्याची 12वीची त्यांची विचारसरणी ती संपेल आणि त्यांना आपल्याला थोडंसं ग्रॅज्युएशनकडे न्यायचंय। पहिल्यांदा मुलं बाहेर जातात तर ते पण त्यांना समजलं पाहिजे बाहेर कसं राहायचंय काय नाही। म्हणजे हे गायडन्स सेशन असं नसेल की फक्त कॉलेज पर्सेंटाईल याच्याबद्दल नसतील, ओव्हरऑल याच्याबद्दल तर असणारच आहेत। काउन्सिलिंग आहे ते तर माझा जॉब आहे, बट त्याच्यासोबतच मुलांना एक आपल्याला चांगले संस्कार द्यायचे आहेत या हिशोबाने पूर्ण गायडन्स सेशन्स असतील। कोणत्या प्लेसमेंटसाठी काय केलं पाहिजे, कोणत्या कॉलेजमध्ये चांगल्या प्लेसमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी, कमी पर्सेंटाईल असू दे जास्त पर्सेंटाईल असू दे, कसं आपण पुढे जाऊ शकतो ते सगळं आपले काही या येणाऱ्या वीकमध्ये गायडन्स सेशन्स होणार आहेत। त्याच्यानंतर 1 to 1 तुम्हाला एक गुगल मीट अरेंज केली जाईल। त्याच्यामध्ये 2-3च मुलं असतील जे की तुमच्या सेम पर्सेंटाईलचे आहेत आणि त्यांच्यासाठी एक स्पेशली आपण लिस्ट बनवणार आहेत। करेक्ट, त्या लिस्ट सुद्धा मीच बनवून देणार आहे, मी असेल माझी टीम असेल, बट मोस्टली सगळ्या मीट्समध्ये मीच अवेलेबल तुमच्यासाठी असणार आहे। ठीक आहे, मग तुमची लिस्ट आपण पर्सनलाइज बनवूया, जे काही पर्सेंटाईल असेल, जे काही मिळू शकतो, बेस्ट पॉसिबल ब्रांच आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, बेस्ट पॉसिबल आपण कॉलेज तुमच्यासाठी निवडण्याचा प्रयत्न करणार आहेत। ही लिस्ट मी तुम्हाला बनवून पाठवणार आहे। मी लिस्ट बनवून पाठवल्यानंतर तशाच तशी लिस्ट तुम्हाला CET सेलच्या पोर्टलवर अपलोड करायची किंवा तशाच तसा तुम्हाला तुमचा फॉर्म फिल करायचा। तुम्ही भरलेला फॉर्म आम्ही चेक करू, आमची टीम असेल, मी असेल, की प्रत्येकासाठी जरी रीच नाही झालं तर मी असणारच आहे। ओव्हरऑल बघेन की खरंच तुम्ही भरलेला फॉर्म बरोबर आहे का नाही आहे, चुकतोय, जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुम्हाला सांगू। त्याच्यानंतर तुमच्या कॅप राऊंडचे डिसिजन्स असतात की तुम्ही नेक्स्ट कॉलेजमध्ये गेलं पाहिजे का, नेक्स्ट राऊंडमध्ये गेलं पाहिजे का, की इथे स्टॉप झालं पाहिजे। मग नेक्स्ट राऊंडमध्ये जायचं तर काय अपडेट केलं पाहिजे, कोणत्या ब्रांचेस ऍड करायच्यात, कोणते कॉलेजेस काढून टाकायचे, कोणते कॉलेजेस ऍड करायचे, ते त्या सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला दिलं जाईल। मग कॅप राऊंड 2चं पण डिसिजन असेल, लिस्ट असेल, कॅप राऊंड 3चं डिसिजन असेल, लिस्ट असेल, हे पुन्हा आम्ही पूर्ण सांगू तुम्हाला। आणि पुन्हा स्पॉट राऊंड्स, इन्स्टिट्यूशनल राऊंड्स याच्यामध्ये सुद्धा पूर्ण तुम्हाला करिअर गायडन्स मिळत राहणार आहे। कोणत्या दिवशी कुठे स्पॉट आहे, कोणी जायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी
म्हणजे मी खरं सांगू तर एक जबाबदारीने मी सांगतो की तुमची पूर्ण जबाबदारी माझ्याकडे असेल. माझ्याकडे कित्येक कमी पर्सेंटेजची सुद्धा मुलं आहेत आणि 99.8% सुद्धा मुलं आहेत. तर प्रत्येक मुलासाठी माझा प्रयत्न असेल की त्याला जे काही डिझर्विंग बेस्ट मी मिळवून देऊ शकतो ते वेगवेगळ्या माध्यमातून, मॅनेजमेंट असेल, स्पॉट राऊंड असेल, इन्स्टिट्यूशनल असेल, कॅप राऊंड्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीने त्या मुलांना आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये पुश करायचं आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये फक्त मार्क्स, कॉलेज नाही तर त्यांना मेंटली प्रिपेअर करून ते नक्कीच येणाऱ्या 4 वर्षामध्ये पुढे जाऊन त्यांच्यासमोर काय वेगवेगळे प्रॉब्लेम्स येणार आहेत, काय सिच्युएशन्स त्यांना फेस करायचे आहेत, पैशाची किंमत काय, या सगळ्या गोष्टी, एक फुल बंच ऑफ संस्कार सुद्धा आपल्याला त्यांना द्यायचे आहेत. आणि या गोष्टीतून आपली एक काउन्सिलिंगचं पूर्ण वे असणार आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे लक्षात आलं. कारण काय होतं, काउन्सिलिंगचे कॉल या नंबरवर फक्त हाच डाऊट विचारला जातोय. तर ज्यांना एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲपची लिंक आहे. काही डाऊट्स असतील तुम्ही आपल्या टीमला कनेक्ट करू शकता. कधी मी फोन उचलतो, कधी टीम उचलते आणि तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करून तुम्ही एनरोल करून घेऊ शकता. ठीक आहे. आय होप आता पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड सगळ्यांच्या मनात क्लिअर असेल की आता पर्सनल काउन्सिलिंगमध्ये काय होणार आहे. मी आता हे शब्दात सांगितलं पण याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला बरं आहे. कारण माझा एक पर्सनल नंबर तुम्हाला दिला जाईल. माझ्या टीमचा तुम्हाला काही डाऊट आले तुम्ही त्याच्यावर कनेक्ट करू शकता. अजूनपर्यंत मी कोणाला तो दिलेला नाहीये, जे एनरोल्ड आहेत त्यांना पण दिलेला नाहीये. लवकरच हे एक आठवड्यामध्ये सगळ्या प्रोसेस कंप्लीट होणार. एकदा ऍडमिशन क्लोज झाली की मग सगळ्यांना ते गोष्टी इझिली भेटणार आहे. आता मग दादा मला CS, IT, AI साठी किती मार्क्स लागतात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, ABCD काय प्रकार आहे. ए म्हणजे टॉप नॉच कॉलेजेस, ग्रेड A कॉलेज. मी कॉलेज असल्यानं 4 प्रकारामध्ये डिवाइड करतो. ग्रेड A, ग्रेड B, ग्रेड C, ग्रेड D. ग्रेड A म्हणजे खूप छान, अतिशय उत्तम प्लेसमेंट आणि चांगलं अकॅडमिक्स वगैरे. ग्रेड B म्हणजे काय, थोडेसे कमी प्लेसमेंट बट तरी चांगले कॉलेजेस म्हणता येईल आपल्याला. ग्रेड C म्हणजे थोडेसे ॲव्हरेज कॉलेजेस आणि ग्रेड 3 म्हणजे थोडे बिलो ॲव्हरेज कॉलेजेस किंवा लोकल कॉलेजेस. ठीक आहे. मग त्याचं इथं कट ऑफ का लिहिले नाहीत मी ते सुद्धा तुम्हाला सांगतो. बघा हे ओव्हरऑल काय आहे, तर हे ओव्हरऑल ना अदर दॅन होम युनिव्हर्सिटी पुण्याचे कट ऑफ्स आहेत. ठीक आहे. जी मुलं बाहेरून येत आहेत पुण्यामध्ये शिकण्यासाठी, ठीक आहे, जी पुण्याची नाही आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं जास्त मॅच होईल. आणि मी इथे काय पकडलंय माहिती, काय पकडलंय मी, CS नाही पकडलंय मी, ते CS, IT, AI म्हणजे एक टेक ब्रांच मिळवण्यासाठी तुम्हाला सेफ स्कोर काय असला पाहिजे किंवा सेफ पर्सेंटेज तुमचं किती असलं पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला ग्रेड A मध्ये CS, IT, AI हवंय तर 97.2 तरी तुम्हाला असले पाहिजे, त्यापेक्षा जास्त असले पाहिजेत. अजून बरेचसे फॅक्टर्स आहेत, हा कट ऑफ कमी करता येतो. तो कसा मी तुम्हाला सांगतो. हे मी पॉइंट्स लिहिले, ते मी एक्सप्लेन करेन. पण सध्या एक गोष्ट समजून घ्या, ओपन कॅटेगरीचे असाल, पुण्यामध्ये तुम्हाला शिकायचंय तर तुम्हाला पुणे मुंबई ओव्हरऑल मी सांगतो. ग्रेड A मध्ये तुम्हाला 97.2% अबोव्ह असतील तर नक्की तुम्हाला ग्रेड A मध्ये CS, IT, AI डिपेंड करतं. ग्रेड A मध्ये 4 कॉलेज आहेत, कोणी CS घेईल, कोणी AI घेईल, ते डिपेंड करतं. ठीक आहे. आपण काउन्सिलिंग मध्ये वगैरे तेच क्लिअर करतो. तर हेच मी व्हिडिओमध्ये क्लिअर नक्की करेन, काळजी करू नका. सो 97.2 असेल तर तुम्हाला मिळणार आहे. ग्रेड B मध्ये तुम्हाला जायचं असेल तर 94.5च्या वर असतील तर मला CS, IT, AI मिळायला काही अडचण नाहीये. ग्रेड C मध्ये तुम्हाला जायचं आहे तर 85 अबोव्ह असतील तरी तुम्हाला CS, IT, AI नक्की मिळू शकतं. ठीक आहे. जर तुमची OBC कॅटेगरी असेल तर 97 असतील तरी ते इनफ आहेत. ठीक आहे. 93 तुम्हाला ग्रेड B मध्ये जायला लागणार आहेत आणि 82 ग्रेड C मध्ये जायला लागणार आहेत. ओके. SC ST कॅटेगरी असेल, मी हे SCचं लिहिलं, इकडे ST कॅटेगरीचं लिहिलंय. SC 92 जरी पर्सेंटेज असेल तरी तुम्ही ग्रेड A मध्ये जाऊ शकता. STच्या मुलांना 80 असेल तरी तुम्ही ग्रेड A मध्ये जाऊ शकता. 89, 65 आणि 75, 55 जरी असतील, 75 पर्सेंटेज असले तरी तुम्ही ग्रेड C तुम्हाला मिळणार आहे. CS, IT, AI म्हणजे SC ST कॅटेगरीच्या मोस्टली सगळ्या मुलांना CS, IT, AI मिळू शकतं. काळजी करायची गरज नाही. अबोव्ह 75 SC कॅटेगरी असेल तर 100% मिळणार. आणि जर तुम्हाला अबोव्ह 55 जरी असले तरी ST कॅटेगरीमध्ये ओव्हरऑल मिळतं. ठीक आहे. EWS असेल तर 97, 93 आणि 81 तुम्हाला असलेच पाहिजेत, तेव्हा तुम्हाला ग्रेड A, ग्रेड B, ग्रेड C मध्ये मिळतं. आता मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही पुण्याचेच असाल आणि पुण्यामध्येच कॉलेज घेताय ना तर सगळीकडे इकडे 1-1, 1.5 पर्सेंटेज तुम्ही कमी पकडा. कारण होम युनिव्हर्सिटीच्या मुलांना 70% रिझर्वेशन असतं. ठीक आहे. जे लातूरचा मुलगा आहे लातूरमध्ये ऍडमिशन घेतोय, साताऱ्याचा साताऱ्यामध्ये घेतोय, कोल्हापूरचा कोल्हापूरमध्ये, विदर्भाचा विदर्भमध्ये, तर तुम्ही होम युनिव्हर्सिटीमध्ये कन्सिडर केले जाता. त्याच्यामुळे पुण्यामध्ये 70%च्या जागा आहेत तर पुण्याच्या मुलांसाठी रिझर्व्ड आहेत आणि 30%च्या जागा आहेत तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये रिझर्व्ड आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा इथे बेनिफिट नक्की होणार. हे व्यवस्थित फॉर्म फिलिंगच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्याशिवाय फॉर्म फिल करायच्या नाही. हे सगळ्या फॅक्टर्स डिसाईड करून आपली लिस्ट आपल्याला क्रिएट करायची.
मग अजून एक ऑप्शन काय रे, लेडीजसाठी 50% रिझर्वेशन असतं, म्हणजे 10 जागा असतील तर 5 जागा या मुलींना दिल्या जातात. मग मुलगी असाल तुम्ही तर तुम्हाला मुलींना अजून 1 पर्सेंटाईल याच्यामध्ये कमी करता येईल. लक्षात येते मी सांगतोय, हे एक मी ॲव्हरेजली सांगितलं, ठीक आहे. याच्यामध्ये आता कसे कसे कट ऑफ कमी करू शकतो आपण, तर तुम्ही होम युनिव्हर्सिटी असाल, अरे अजून तुमचा फायदा आहे, तुम्हाला फायदाच होणार आहे. लेडीज असाल तर तुम्हाला अजून थोडासा 1 पर्सेंटाईलने कमी करता येतो, ठीक आहे. आता ए मध्ये नाही होत, कारण काय असं लक्षात घ्या, इथे खूप कॉम्पिटिशन असते, खाली खाली मात्र 1-2 पर्सेंटाईलने सुद्धा कमी होतं. कॅटेगरी बघा, पीडब्ल्यूडी कॅटेगरी आहे, डिफेन्स कॅटेगरी आहे, ओबीसी मध्ये आता मी ओबीसी धरलं, व्हीजे एनटी यांचे कट ऑफ सुद्धा कमी असतात, ठीक आहे. एवढे कट ऑफ नसतात त्यांचे, 97 असेल तर त्यांचा 96 असेल, इथे 82 असेल, तिकडे 74-75 सुद्धा तुमचा कट ऑफ असतो, ठीक आहे. आणि लास्टली जर स्पॉट इन्स्टिट्यूशनल मध्ये मी एक्झाम्पल सांगतो, VIIT 9 पर्सेंटाईलला त्याला तो सीएस आणि AI ब्रांच मिळाली होती लास्ट इयर, ठीक आहे. सो स्पॉट्स इन्स्टिट्यूशनल मध्ये सुद्धा आपल्याला जाता येतं. आणि लास्टली समजा CSITI नाही मिळत आहे, ओव्हरऑल काय बघायला भेटते, 85 असेल तरच दादा किमान CSITI मिळते. हे नाही मिळालं, होम युनिव्हर्सिटी करून करून दादा 80 तरी पाहिजेतच, मला जर सी ग्रेड मध्ये जरी जायचं म्हणलं तर, बरोबर आहे. मग त्याच्यापासून ते पण नाही मिळत तर तुम्ही ENTC ब्रांच सुद्धा कन्सिडर करू शकता. याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेल. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना ऍडमिशन मिळणार आहे. फक्त काय की तुम्ही काही मुलं ग्रेड A मध्ये जातील, कोणी ग्रेड B मध्ये जातील, कोणी C मध्ये जातील, आणि D साठी तर बघा 0 इज द लिमिट, ठीक आहे. आपल्याकडे खूप सारे कॉलेजेस आहेत, असे कित्येक कॉलेजेस मिळतील की ज्यांचे CSITचे सुद्धा कट ऑफ 50, 30, 35, 25 सुद्धा आहेत, ठीक आहे. मग ते ग्रेड D कॉलेजेस आहेत, त्यांच्या प्लेसमेंट्स किंवा त्यांचं अकॅडमिक्स एवढं चांगलं नाहीये, म्हणूनच त्यांचे कट ऑफ तेवढे कमी आहेत. आणि लक्षात घ्या, कट ऑफ जास्त आहे म्हणजे कॉलेज चांगला आहे अशातला भाग नसतो. मी कित्येक कॉलेज तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. ऑलरेडी मी आमचं एक सेशन झालं होतं प्लेसमेंट रिलेटेड, मी दाखवलं होतं. काउन्सिलिंगची मुलं नक्की सांगतील की कित्येक असे कॉलेजेस आहेत की दाखवलं मी त्यांना, बघा हे कॉलेज बघा, याचं कट ऑफ 96 आहे, 97 आहे, पण याचे प्लेसमेंट 92 इतके सुद्धा नाही आहेत. सो पर्सेंटाईल एखाद्याचं जास्त आहे, एखाद्याचं कट ऑफ जास्त आहे म्हणजे ते कॉलेज चांगलं आहे अशातला भाग नाहीये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, ठीक आहे. तर आय होप तुमच्या लक्षात आलं की एवढे मार्क्स असतील तर वेल अँड गुड, तुम्ही सेफ आहात. नाही तर याच्यामधून पण थोडासा तुम्हाला फायदा होऊ शकतो, हे पण नाही तर तुम्ही थोडीशी ब्रांच कन्सिडर करू शकता. आणि नंतर लास्टली स्पॉट राउंड्स मधून सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. मग दादा स्पॉट राउंड्स मध्ये गेलं की सगळ्यांना मिळतं का, तू म्हणतोस 9 पर्सेंटाईल 10 पर्सेंटाईल. मी एक गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या, स्पॉट राउंड इज ऑल अबाउट लक, ओके. स्पॉट राउंडचा काही एक कट ऑफ नसतो, लक्षात घ्या. स्पॉट राउंड्स कुठे होतात बाळांनो, स्पॉट राउंड्स हे टॉप इन्स्टिट्यूट्स मध्ये होतात. COEP, PICT, VIT, VJTI, सरदार पटेल, वालचंद अशा टॉप इन्स्टिट्यूट्स मध्ये होतात. टॉप इन्स्टिट्यूट्समध्ये पुन्हा कॉम्पिटिशन असते. मग जर लकीली जागा उरली तर तुम्हाला तिथे फायदा होत असतो. मग स्पॉट राउंडचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो बघा, कॅटेगरीच्या मुलांना तो होतोच, पण कॅटेगरीच्या मुलांना त्यांची स्कॉलरशिप सॅक्रिफाईस करावी लागते जर स्पॉट राउंडने जायचं तर. हे जर आपला एक स्टुडंट होता ज्याचं 9 पर्सेंटाईल ऍडमिशन झालं होतं, त्याला मी सांगितलं होतं रात्रभर त्या कॉलेजमध्ये बसायचं काही का होईना आणि ट्राय करायचं. मग त्याला, तो ऍक्च्युली कॅटेगरीचा मुलगा होता, मग त्याला त्याची स्कॉलरशिप त्याला सॅक्रिफाईस करावी लागली, बट स्टील तो आज खूप हॅपी आहे कारण त्याला VIIT सारखं कॉलेज मिळालेलं आहे, ठीक आहे. सो काय असतं, आता मे बी याला मिळू पण शकलं असतं किंवा त्या दिवशी याला मिळालं पण नसतं. सो मी हे सांगत नाहीये की तुम्हाला 10 पर्सेंटाईल सॉरी तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे, ठीक आहे. सो लक्षात घ्या, एक आपण करू शकतो, आपण प्रयत्न देऊ शकतो, ठीक आहे. प्रयत्न द्या, नशिबात असेल. हे झालं कॅप राऊंडचं, ठीक आहे. स्पॉट राऊंडचं गणित सगळं वेगळं असतं. आपलं काम आहे प्रयत्न देणं. प्रयत्नाने जे काही मिळत असेल कॅप राऊंड थ्रू जे मिळतं ते ऍक्सेप्ट करा. अजून स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी जोराने प्रयत्न करा. जिथे जायचंय स्पॉटसाठी जाऊन बसायचं, दिवसभर तिथे जाऊन बसायचं. मी सांगेन कुठे स्पॉट असतो, कुठे इन्स्टिट्यूशनल असतो, ते जाऊन बसायचं, प्रयत्न द्यायचा. मिळालं ठीक आहे, नाहीतर आपल्याकडे काउन्सिलिंग थ्रू मिळालेलं एक ऍडमिशन असतंच. याच्यावर वेगळा सेपरेट व्हिडिओ बनेल. आय होप सगळ्यांना क्लिअर झालंय की CSITI कुणाला मिळू शकतं. ते नाही मिळालं तर ENTC मिळतं, ENTC नाही मिळालं इलेक्ट्रिकल मिळतं, इलेक्ट्रिकल नाही मिळालं मेकॅनिकल मिळतं. काळजी करायची गरज नाहीये, प्रत्येकाला कॉलेज मिळणार आहे. A नाही मिळालं तर B मिळेल, B नाही मिळालं तर C मिळेल. ज्यांना वाटतं दादा मला D मध्ये जायचं नाही, ब्रांच कॉम्प्रोमाइज करा, ENTC घ्या, अपग्रेड व्हाल. ज्याला इथे वाटतंय दादा मला C मध्ये CSITI नको, B मध्ये जा, ENTC घ्या, तुम्हाला B मध्ये जायचा चान्स मिळतो. नाही दादा मला नको वाटतंय, मला C मध्ये वगैरे CSITI आहे, मी मेकॅनिकल घेऊ शकता, नक्की घेऊ शकतो आपण. याच्या रिलेटेड मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कोणी ब्रँच सॅक्रिफाईस करायची, कोणी कॉलेज सॅक्रिफाईस करायचा, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याच्यावर आपण एक नक्कीच व्हिडिओ बनवणार आहेत. आय होप तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या असतील. थोडंसं कन्फ्युजन नक्की वाढलं असेल, पण या गोष्टी थोड्या थोड्या करून मी रोज
तुम्हाला सांगतोय. मे बी येणाऱ्या काळामध्ये असे वेगवेगळे व्हिडिओज जसे जसे पोस्ट होतील तसे तसे तुमचे सगळे कन्फ्युजन क्लिअर होणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं मी नक्की सांगेन येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपले ॲडमिशन फुल होणार आहेत आणि आपल्याला ॲडमिशन क्लोज करावे लागणार आहेत. त्यामुळे ज्यांना एनरोल सिरियसली करायचं आहे लवकरात लवकर आपल्या टीमशी कनेक्ट करा. डिरेक्टली आपला ॲप डाउनलोड करून सुद्धा एनरोल करू शकता. काही डाऊट्स असतील तर तुम्ही आपल्या टीमला कनेक्ट करा आणि लवकरात लवकर एनरोल करून घ्या. ज्या मुलांनी अजून सुद्धा सबस्क्राईब केलेलं नाहीये नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशा ज्या गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात. जरी एखादं तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं पण तुम्हाला माहीत नसेल की इन्फॉर्मेशन नसेल तर मे बी तुमच्याकडून काहीतरी गोष्ट मिस होऊ शकते. आणि मी प्रत्येक गोष्ट युट्यूबवर टाकणार आहे त्याची काळजी तुम्हाला करायची गरज नाहीये. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.